महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। भाजप महिला आरक्षणाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे। काँग्रेसनं सांगितले की महिलांना 33% आरक्षण देण्याचा मुद्दा यूपीए सरकारच्या काळापासून प्रलंबित होता। 2010 मध्ये राज्यसभेत विधेयक मंजूर झाले होते, मात्र लोकसभेत सादर होऊ शकले नाही। तर 2023 मध्ये भाजपनं महिला आरक्षण विधेयक आणले, ज्याला काँग्रेसनं पूर्ण पाठिंबा दिला। मात्र सरकारनं जनगणना आणि परिसीमनाची अट घालून त्याची अंमलबजावणी लांबवली, असा आरोप करण्यात आला। राहुल गांधी यांनी 2024 पासूनच आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती। विद्यमान लोकसभा आणि विधानसभा जागांवरच महिला आरक्षण लागू करावे, अशी काँग्रेसची मागणी आहे। काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्राच्या नावानं संदेश कार्यक्रमावरही टीका करत विरोधकांवर हल्ला करण्यासाठी या मंचाचा वापर केल्याचा आरोप केला आहे। महिला हिताचे केवळ नाटक न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीने आज शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे खासदार नामदेवराव किरसाण, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, राज्याचे सचिव शेखर शेंडे, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष व महिला प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।